सो न्यू पॅटर्न आहे मागच्या पॅटर्नचा सोडून नवीन केली. सपोज अशा टाइपचे इंटिग्रेशन असेल 1 अपॉन इंटिग्रेशन ऑफ म्हणजे इंटिग्रेशन असेल 1 अपॉन a sin of x plus b cos of x plus c आणि dx. हे बघा लक्ष द्या अशा टाइपचे इंटिग्रेशन असेल. या टाइपच्या इंटिग्रेशन मध्ये काय होतंय की मागचा जो पॅटर्न होता तो ते cos स्क्वेअर x ने डिवाइड करायचं. त्याच्या रिलेशन काय फरक आहे बघा मागचा पॅटर्न रिलेशन काय फरक आहे स्क्वेअर नाहीये. तिकडे sin स्क्वेअर cos स्क्वेअर होते आणि या ठिकाणी फक्त sin आणि cos असतो. मग क्वेश्चन चेंज. कळलं का? पहिले काय करणं गरजेचं असतं वेगळा कसा मग कसं सोडवायचं ते बघू. त्याची प्रोसिजर तुम्हाला माहिती होती. cos स्क्वेअर ने डिवाइड करायचं मग ते sec स्क्वेअरची किंवा cot स्क्वेअरची आयडेंटिटी लागते. मग त्याच्यात की tan आणि cot मध्ये कन्वर्ट होईल. त्या tan आणि cot ला t म्हणायचं आणि सॉल्व करायचं. आठवलं का ते? हां. पुढे पहा. आता जर असं आलं फक्त sin किंवा फक्त cos तर तुम्हाला इथे सबस्टिट्यूशन करावी लागते. स्टँडर्ड सबस्टिट्यूशन आहे tan of x/2 = 2. तर या ठिकाणी काय करा सबस्टिट्यूट करा tan of x/2 = t. फिक्स सबस्टिट्यूशन. सो जास्त काही डोक्याला विचार करायची गरज नाहीये. काही करायची प्रॉब्लेमॅटिक नाहीये. याच्यानंतर काय होतं जसं तुम्ही हे सबस्टिट्यूट करणार ना तसं याचं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह वरती भेटायला लागून जातं आणि सगळ्या टर्म आपोआप कॅन्सल होऊन जातात. हे dx ची टर्म भेटेल ना याला डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर सेक्स tan of x/2 t टाकलं तुम्ही याला काय करणार डिफरन्शिएट करणार. हे सवय आहे तुमची. मग त्याला काय करणार तुम्ही sec स्क्वेअर x/2 आणि x/2 चा डेरिव्हेटिव्ह पुढे 1/2 आणि x चा पुढे dx आणि हा इकडे dt. कळलं काय हे? हां मग हे काय भेटलं हे भेटलं पहा हा 1/2 इकडे घेऊन टाकू. हे sec स्क्वेअर x/2 आहे. हा 1/2 इकडे घेऊन टाकतो dt ला. ओके किंवा हे सगळं इकडे घेऊन टाकतो फक्त dx राहू देतो कारण इथे फक्त dx आहे. मग हे सगळं कुठे टाकायचं dt ला कारण फक्त dx ची व्हॅल्यू टाकली आपल्याला दुसरं काहीच टाकत नाही. मग dx काय होणार हे इकडे सगळं म्हणजे हा 2 इकडे मल्टिप्लाय होईल म्हणजे 2 बाय sec स्क्वेअर x/2 आणि हा dt भेटणार आहे. काय डाऊट त्याच्यात? आता ही व्हॅल्यू घेऊन तुम्ही याच्यात टाकणार बरोबर बरोबर आहे. जेव्हा ही व्हॅल्यू आपण याच्यात टाकू तेव्हा sec स्क्वेअर x/2 ची व्हॅल्यू आपल्याला tan स्क्वेअर मध्ये लिहिता येते. sec स्क्वेअर minus 1 plus tan स्क्वेअर sec स्क्वेअर असतो बरोबर ना. मग ते परत tan मध्ये आले की नाही मग आपल्याला t ची व्हॅल्यू टाकता येते. कळलं का? असं असतं. किंवा इथूनच कन्वर्ट करून घेतात म्हणजे असं पहा ही dx ची व्हॅल्यू इथून कन्वर्ट पहा हे 2 अपॉन काय आहे sec स्क्वेअर म्हणजे काय 1 plus tan स्क्वेअर x/2 असेल. काय डाऊन द्यायचं हां dt. tan ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे tan of x/2 म्हणजे t असतो. मग ही व्हॅल्यू टाकली चालेल का? मग dx ची व्हॅल्यू काय भेटेल आपल्याला 2 अपॉन 1 plus t स्क्वेअर dt. आला का नाही सगळं t मध्ये? हो. कळलं का? असं प्रत्येक ठिकाणी होतं. नाही कळलं? कळलं. हां हे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असंच पाहायला भेटेल. सबस्टिट्यूट करायचं. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम एकच आहे हे dx ची व्हॅल्यू t च्या फॉर्म मध्ये येणार पण हे sin of x आणि cos of x पण t च्या फॉर्म मध्ये टाकावं लागतं की नाही? काय सगळं टी मध्ये टाकावं लागतं पर्याय का नाही. मग डायरेक्ट पाठ करून घ्यायचं म्हणजे हे एवढं सोडवलं तरी चालेल किंवा डायरेक्ट लक्षात ठेवलं तरी चालेल. म्हणजे डायरेक्ट तुम्ही हे पण लक्षात ठेवू शकता की याचं डिफरन्शिएशन केलं तर dx ची व्हॅल्यू डायरेक्ट किती भेटते 2 upon 1 plus t स्क्वेअर. ते फिक्स आहे ना. आपण सबस्टिट्यूशन काय करणार आहे प्रत्येक वेळेला याचा चेंज आहे काहीतरी इथं कुठला चेंज नसल्या कारणाने ही सबस्टिट्यूशन चेंज होणार नाही. त्यामुळे हे रट्टा मारलं तरी चालेल. dx ची व्हॅल्यू 2 upon 1 plus t स्क्वेअर टाकायची कधी पण या टाइपच्या क्वेश्चनमध्ये. अजून आपल्याला एकाची व्हॅल्यू काढावी लागणार sin of x इन टर्म्स ऑफ कशात
टी मध्ये, बरोबर. साइन ऑफ एक्स ला आपण हाफ अँगल, कारण इथं हाफ अँगल आहे पहा, tan ऑफ x बाय 2 म्हटलंय तुम्ही, मग त्याला हाफ अँगल मध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग साइन ऑफ x म्हणजे 2 थीटाच्या फॉर्म्युल्याने हाफ अँगल मध्ये काय करून लिहितो, 2 sin of x by 2 cos of x. त्याला tan मध्ये कन्वर्ट करा. tan चा पण फॉर्म्युला आहे आपल्याकडे हाफ अँगल मध्ये. tan चा सुद्धा फॉर्म्युला आहे 2 tan of theta upon 1 plus tan square theta. sin of 2 theta चा फॉर्म्युला आहे 2 tan of theta upon 1 plus sin square theta. sin square tan square theta आठवलं का? tan च्या फॉर्मॅट मध्ये, कारण मला इथं tanच का पाहिजे, कारण मी x by 2 ला tan म्हटलं. सो मी इथं 2 थीटा असेल तर थीटा होता, मग इथं थीटा असेल तर इथं काय होईल, थीटा बाय 2, बरोबर ना. मग होऊ शकते की इथं साइन ऑफ x ला असं, मग काय आन्सर भेटेल साइन ऑफ x चं, ते भेटेल 2 tan ऑफ x by 2 डिवाइडेड बाय 1 प्लस tan स्क्वेअर x by 2. कळलं काय हे? म्हणजे मला याच्यामध्ये सर्वच व्हॅल्यू माहिती आहे. tan ऑफ x by 2 माहिती काय असतं की, मग मी याला लिहू शकतो का असं साइन ऑफ x ला की 2t upon 1 plus t square. हां, सेम गोष्ट कॉसच्या बाबतीत पण करावी लागेल. कुठे गेले कॉस? या कॉसचा जो फॉर्म्युला असतो हाफ अँगल मध्ये, तो काय असतो, cos ऑफ 2 थीटा तो असतो 1 मायनस tan स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. फॉर्म्युला आहे ट्रिग्नोमेट्री मध्ये शिकवले तुम्हाला मी सर, tan च्या फॉर्मॅट मध्ये. मग इथं 2 थीटा असेल तर थीटा होता, माणूस थीटा असेल तर थीटा बाय 2 होणार. मग tan चं कसं येणार, cos चं कसं येणार, cos इज इक्वल टू काय होतं, cos थीटा म्हणजे काय असतं 1 मायनस tan cos ऑफ x म्हणजे tan स्क्वेअर x बाय 2 अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर x बाय 2. डाऊट आहे? देन काय होईल, मला t ची व्हॅल्यू माहिती आहे, मग मी cos ऑफ x ला असं लिहू शकतो का 1 मायनस t स्क्वेअर अपॉन 1 प्लस t स्क्वेअर. हो, चालतंय का? याच्या व्यतिरिक्त या सर्व व्हॅल्यू घ्यायच्या, टाकायचं, सॉल्व करायचं. कट करायचं सगळं मिनिमाइज सगळं समजतंय का? आणि याच्यात चेंजेस काहीच होणार नाही, चेंजेस अजिबात होणार नाही, कारण हे सिच्युएशन चेंज होणार नाही. त्यामुळे खालचा सगळा बेस एकदम ओके. म्हणजे असा पॅटर्न आला तरी t ची व्हॅल्यू 30 टाकणार. tan ऑफ x बाय 2 च टाकायची हे पॅटर्न मला तर, दुसरा काहीच विचार करायचा नाही. म्हणून तर पॅटर्न शिकवतोय, न्यू पॅटर्न. असं sin x cos x आणि cos च्या नंबरची टर्म त्याच्या समोर घ्यायचे नंबर वगैरे असते, हे असंच करायचं सबस्टिट्यूशन. आता हे याच्यावर तुम्ही डायरेक्ट रट्टा मारला तरी चालेल, म्हणजे tan ऑफ x बाय 2 t टाकायचं आणि देन dx म्हणजे मग 2 अपॉन, म्हणजे इथं म्हणायचं डिफरन्शिएट आणि मग डायरेक्ट dx 2 अपॉन 1 प्लस t dt. रट्टा मारून घ्या, काय अडचण नाही, लिहायचं असेल तर लिहा. ओके, म्हणजे बोर्डला जर तुम्हाला वेळ भेटला तर लिहा, नाही तर डायरेक्ट टाका. कॉम्पिटिटिव्ह साठी तो रट्टाच मारा. त्यानंतर sin ऑफ x चा 2t अपॉन 1 प्लस t स्क्वेअर आणि cos चा 1 मायनस t स्क्वेअर अपॉन 1 प्लस t स्क्वेअर. कळतंय हे? हां, एवढं तरी कमी पाठ असलं पाहिजे, बाकी काही करा. मग घेऊ सम घेऊ का? कळलं ना एक्सप्लेनेशन रे? याच्यानंतर त्या क्वाड्रॅटिक मध्ये कन्वर्ट होईल आणि मध्ये क्वाड्रॅटिक सॉल्व करा. कळतंय का? झाली का टेस्ट तुमची? कशावर? हां का? बरोबर टेस्ट करून हे आलं तर बरोबर त्याला अभ्यास करायला सांगितलं मी ऍक्च्युली. तो वेगळा पॅटर्न टेस्ट आहे. त्याला मी सांगितलं जेवढे टेस्टचे क्वेश्चन आहे, त्याचे 20 क्वेश्चन आहे ते द्यायचे, त्याच्यातला एक प्रश्न मी विचारा असं आहे. आणि ते एक प्रश्न जर त्याला आन्सर नाही आला, 0 मार्क्स. हां, आणि जर त्या प्रश्नाचा आन्सर आला तर पूर्ण मार्क्स. असं आहे का? हां, म्हणून ते तसं, म्हणून ते एवढी बडबड करून अभ्यास करताय. आउटपुट काय आहे, ते 20 मार्क भेटणं महत्त्वाचं नाही आहे, 20 क्वेश्चन होणं महत्त्वाचं आहे. मग तुम्ही बडबड करून करा का अभ्यास करून करा, टेस्टचा पॅटर्न चेंज करा.
बरोबर आहे ना? चिटिंग करून कोणी दिली टेस्ट अभ्यास तेवढाच टाइम त्यांनी काहीतरी डिस्कशन करून अभ्यास जर केला तेवढाच फायदा होतो. लवकर येत रे काय म्हणतो लवकर येत जा. याच्यामुळे 13 नंबरचा क्वेश्चन 1 अपॉन 3 मायनस sin of x plus 5 cos of x dx. बघा हा पॅटर्न तुमच्या पॅटर्न सारखे कुठला पॅटर्न होता हा आता मी शिकवला तुम्हाला 1 अपॉन a प्लस a sin of x प्लस b cos of x प्लस c असा पॅटर्न आहे ना म्हणजे हा फक्त c इकडे लिहिलं हे फरक पडत नाही पण हा a sin of x b cos of x बरोबर आहे. असं जर असेल तर सबस्टिट्यूशन आपण काय करतो tan of x by 2 ला आपण डायरेक्ट t टाकतो. ही सबस्टिट्यूशन करायची कधी आणि त्या व्हॅल्यू डायरेक्ट पाठ करून घ्या. ही सबस्टिट्यूशन केल्यानंतर dx ची व्हॅल्यू कधी पण किती येते पाठ करून घ्या 2 upon 1 plus t square dt. ओके देन sin of x ची व्हॅल्यू किती येते 2t upon 1 plus t square बरोबर. आणि cos of x ची व्हॅल्यू किती येते 1 minus t square upon 1 plus t square. हे व्हॅल्यू पाठ करून घ्या. हे काढून दाखवलं मी कशाला त्या व्हिडिओ बघून घ्या नंतर. ओके सो ह्या सगळं पॅटर्न असेल x आणि cos असेल फक्त त्याच्यापुढे नंबर वगैरे तसा कॉन्स्टंट नंबर असेल. मागच्या पॅटर्न मध्ये याच्यामध्ये आपण काही गेला स्क्वेअर होते मागच्या वेळेला sin स्क्वेअर cos स्क्वेअर. आता स्क्वेअर आहे का नाहीये म्हणून हा पॅटर्न वेगळा. ओके मागच्या पॅटर्न पेक्षा असं जर आलं तर सबस्टिट्यूशन करायची tan of x by 2t इकडे लक्षात द्या तुमच्यासाठी सांगतोय. आणि मग ही सबस्टिट्यूशन टाकायची आणि त्याच्यानंतर dx ची व्हॅल्यू b टाकायची sin x ची व्हॅल्यू b टाकायची cos of x ची व्हॅल्यू टाकायची. कळलं काय फिक्स आहे. जमले हा पॅटर्न तुम्हाला ओळखता येईल असा हा दिसतो ते पाहत असा वाटतं की नाही a sin of x b cos of x आणि हा कॉन्स्टंट नंबर तो कॉन्स्टंट आहे ना 3 ना त्याला कोणी sin x वगैरे दिसतंय कोणी फक्त हा इकडे लिहिला असतो तो इकडे लिहिला काय फरक पडत नाही ते. मग असं दिसलं तुम्हाला की तुम्हाला लगेच क्लिक होईल की आपल्याला सबस्टिट्यूशन करावे लागणार आहे काय पुट tan of x by 2 is equal to t बरोबर की नाही. मग तुम्ही याला डिफरन्शिएट करणार मग सॉल्व करणार तर तुम्हाला काय काय भेटतं तर तुम्हाला dx ची व्हॅल्यू किती भेटते आताच लिहिलं तुम्ही 2 upon 1 plus t square बरोबर ना dt. sin x ची व्हॅल्यू 2t upon 1 plus t square आणि cos of x ची व्हॅल्यू 1 minus t square upon 1 plus t square. करेक्ट आहे. हे सगळे व्हॅल्यू घ्यायला टाकायचे. मग काय भेटणार आपल्याला सगळं टाकल्यानंतर बघा इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन हे dx ची व्हॅल्यू टाकणार आहे पण सध्या तिकडे असतो 3 बाय हां 3 बाय हा 3 का बरं कॉन्स्टंट अरे पण तो सगळ्यांना कॉमन तरी निघाला पाहिजे. अच्छा तर असतं का मग अरे प्लस मायनस नाही ना ठीक आहे. तो मल्टिप्लाय थोडी आहे. अच्छा हा बरोबर टोटल असा राहिला असता असा असा तो बेझिजक आपण बाहेर घेतला असता. तो याला कनेक्शन आहे ना हां कनेक्टेड किती पण प्लस मायनस नाही डायरेक्ट काढता येईल का प्लस मायनस होऊन कॉमन बाहेर घ्यावं लागेल मग असं आहे ते. सो व्हॅल्यू सबस्टिट्यूट करावी लागते आपल्याला. हे बघा dx ची व्हॅल्यू टाका काय dx ची व्हॅल्यू 2 upon 1 plus t square. सो व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार मी हे dx ची व्हॅल्यू 2 upon किंवा इथे लिहितो 2 upon 1 plus t square. कळालं काय dx ची जागी हे 3 आहे तिथे राहील मायनस
आणि तू पण ॲज इट इज राहील. साइन ऑफ x ची व्हॅल्यू 20 टाकायची. पुढे गेली ती 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. सो हे झालं 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. लेक्चर रिपीट करा घरी गेल्यानंतर, नाही तर कळणार नाही तुम्हाला काही आधीचं काय झालं तर. ओके, नंतर प्लस हे थोडं दूर 2 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. हे dx ची व्हॅल्यू आहे, हे dt. ओके, साइन ऑफ x ची व्हॅल्यू टाकली, cos ऑफ x ची व्हॅल्यू ही 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर आणि हे पुढचे 5. कळलं का? काय केलं मी फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. ओके, असा पॅटर्न दिसला. tan ऑफ x बाय dt सबस्टिट्यूट करायची, dx ची व्हॅल्यू ही टाकायची, sin ऑफ x ची व्हॅल्यू ही टाकायची, cos ऑफ x ची व्हॅल्यू ही टाकायची. हे इथं dx ची व्हॅल्यू ही टाकली, sin ऑफ x ची व्हॅल्यू ही टाकली आणि cos ऑफ x ची व्हॅल्यू ही टाकली. कळलं? आता याला सिम्प्लिफाय करा. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटते. सो कधी पण सिम्प्लिफिकेशन मध्ये पहा, इकडे ऑलरेडी एक डिनोमिनेटर मध्ये ही टर्म आहे अशी आणि याचा डिनोमिनेटर 1 प्लस टी स्क्वेअर 1 प्लस टी स्क्वेअर. म्हणजे मी याचा कॉमन डिनोमिनेटर बनवू का 1 प्लस टी स्क्वेअर. मी जर कॉमन डिनोमिनेटर बनवला तर मला काय भेटेल 1 प्लस टी स्क्वेअर बनवावा लागेल ना कॉमन डिनोमिनेटर 1 अपॉन या 3 ला आहे का 1 प्लस टी स्क्वेअर. मग मी खाली पण देईल वरती पण देईल. कळलं का? म्हणजे काय होईल, हा 3 इन ब्रॅकेट 1 प्लस टी स्क्वेअर दिला मी याला. कळलं का हे? मग मायनस हा 2 इंटू 2 हा 4 होऊन जाईल. कळू डायरेक्ट. आणि त्यानंतर हा 5 याच्यामध्ये म्हणजे काय हा प्लस 5 इन ब्रॅकेट 1 मायनस टी स्क्वेअर आणि सगळ्यांचा एक कॉमन डिनोमिनेटर भेटेल, तो भेटेल 1 प्लस टी स्क्वेअर. कळलं का हे? प्रत्येकाला याला डिनोमिनेटर होता, याला दिला. ओके, वरती खाली. आणि त्याचा परिणाम इकडे काय होणार, इकडे पहा असं येते 2 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर आहे dx. कळतंय? आता हा आणि हा न्यूमरेटर डिनोमिनेटर मध्ये झाले ते बरोबर आहे. मग हे आणि हे कॅन्सल होईल. कळलं का? मग काय होणार, फक्त एवढं होणार आणि हे एवढं होणार इथं. मग हा 2 जो आहे ना हा कॉन्स्टंट येऊ शकतो बाहेर, कारण तो वरती मल्टिप्लाय आहे. त्याला करा तुम्ही बाहेर. सो इंटिग्रेशनच्या बाहेर निघणार हा 2 1 अपॉन याला सिम्प्लिफाय करा. टी ची व्हॅल्यू टाकावा लागेल. नाही सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफाय सगळं सॉर्ट करा त्याला. म्हणजे हा 3 इंटू 1 हा 3 होणार प्लस 3 इंटू टी स्क्वेअर 3t स्क्वेअर होणार मायनस 4t प्लस 5 इंटू 1 5 होणार मायनस 5 इंटू टी स्क्वेअर मायनस 5t स्क्वेअर होणार. कळलं का हे? आणि x. ओके इथपर्यंत. मग आता काय होतंय 3 आणि 5 चं कॅल्क्युलेशन होऊ शकतं. 4t चा कोणीच नाहीये जोडीदार आणि 3t स्क्वेअर आणि मायनस 5t स्क्वेअर चं कॅल्क्युलेशन होऊ शकतं. सो यांचं कॅल्क्युलेशन होणार, याचं होऊ शकतं, याला काहीच नाही होणार. ओके, सिम्प्लिफाय करा. 2 इन ब्रॅकेट 1 अपॉन हे टी स्क्वेअरची टर्म कधी पण आधी लिहायची म्हणजे क्वाड्रॅटिक बनवतात. बरोबर 5t स्क्वेअर मायनस 5t स्क्वेअर प्लस 3t स्क्वेअर म्हणजे काय होणार मायनस 2t स्क्वेअर. कळलं का हे? देन 4t मायनस 4t लिहा. देन 5 आणि 3 किती झाले ते 8 आणि हा dt पाहिजे. ओके, आता हे क्वाड्रॅटिक भेटले की नाही. पण या क्वाड्रॅटिक मधून तुम्ही 2 कॉमन काढू शकता. -2 कॉमन काढा, मग हा प्लस ठेवा. कळालं का? -2 कॉमन निघू शकतो ना. मग -2 कॉमन काढून घ्या. मग काय भेटेल, हा बाहेरचा 2 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन -2. का कॉमन काढेल मी, हा टी स्क्वेअर वर होऊन जाईल. टी स्क्वेअरच्या समोर पण पाहिजे ना आपल्याला. क्वाड्रॅटिक इक्वेशन आठवलं ना ते. हां, मग -2 जर मी कॉमन काढला तर मला काय भेटेल, इथं 1 भेटेल. इथं साइन चेंज होऊन जाईल. इथं प्लस इथं 2t भेटेल आणि इथं -4 भेटेल. साइन चेंज होती कारण मायनस साइन पण कॉमन काढलं. कळलं का? पहिली टर्म कधीच मायनस असता कामा नये, म्हणून ती प्लस केली मी मायनस साइन कॉमन काढला. त्याच्या बदल्यामध्ये त्याचे साइन चेंज झाले पहा. हे 14 मायनस होऊन प्लस झाला, हा प्लस होऊन मायनस झाला. सगळ्यांना 2 कॉमन निघाला. याचा फायदा काय होईल, हा -2 पुढे जाईल बाहेर येऊन तो -2 आणि 2 कॅन्सल होईल. आन्सर होणार फक्त -1 म्हणजे फक्त मायनस इंटिग्रेशन. कळलं का? 1 अपॉन टी स्क्वेअर प्लस 2t मायनस 4
आता अशा टाइपच्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला कसं सॉल्व्ह करतो आपण? त्याला कंप्लीट स्क्वेअर करतो ना. कसं करतो कंप्लीट स्क्वेअर? या t चा समोरचा नंबर घ्यायचा, त्याला 2 ने डिवाइड करायचं. म्हणजे काय, हा t चा समोर 2 होता, त्याला 2 ने डिवाइड केलं, त्याचा स्क्वेअर करायचा. म्हणजे काय, 1 चा स्क्वेअर होईल तो. म्हणजे 1च. नाही कळालं? हे एकदा ऍड करायचं, सबट्रॅक्ट करायचं. आठवलं का? मग मी करतो पहा. हे मायनस इंटिग्रेशन ऑफ dt dt लिहायचं 1 अपॉन t स्क्वेअर प्लस 2t. एकदा प्लस 1 स्क्वेअर करतो आणि एकदा मायनस 1 स्क्वेअर करतो आणि हा मायनस 4 आहे. कळलं का? हे कंप्लीट करून जाईल एवढं. ते सवय आहे आपल्याला तशी. मग इथं मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन याचं स्क्वेअर काढून टाकायचं म्हणजे t, मग त्याचं साइन आणि दुसऱ्याचं स्क्वेअर काढून टाकायचं 1. त्याचा कंप्लीट स्क्वेअर असेल किती तो? कळालं का? शिकवलं आता बऱ्याच वेळा. मायनस 1 चा स्क्वेअर हा मायनस 1च राहील. बरोबर? बरोबर आहे. मायनस 1 आणि मायनस 4 त्याचा आन्सर किती होईल? मायनस 5 मायनस 8. हा कळालं? आता हे a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर झालं पाहिजे की नाही? मग ह्या 5 चा रूट घ्यायचा आणि त्यालाच त्याचं स्क्वेअर करायचं. म्हणजे रूट ऑफ 5 चा स्क्वेअर हा 5 असणार. म्हणजे हा फॉर्म्युला मॅच होईल. x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर, x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर. x म्हणजे कोण? t प्लस 1. a म्हणजे कोण? रूट ऑफ 5. टाका व्हॅल्यू. झालं ना? ठीक. हे 1 स्क्वेअर होता इकडे. देन मायनस इन ब्रॅकेट. फॉर्म्युला म्हणतो हा फॉर्म्युला वापरायचा आहे. 1 अपॉन 2a. 1 अपॉन 2a म्हणजे काय? रूट ऑफ 5 आहे. लॉग इन ब्रॅकेट x मायनस a. x म्हणजे काय होतं? t प्लस 1 मायनस a म्हणजे काय? रूट ऑफ 5. कळालं का? आणि x प्लस a म्हणजे काय? t प्लस 1 आणि प्लस रूट ऑफ 5. कळतंय? प्लस c. डन. जास्तीत जास्त काय होईल? हे सॉल्व नाही होत इथं. हे फक्त काय? ब्रॅकेट निघतं. प्लस मायनस तसंच राहील कारण रूट आणि त्याचं काही कॅल्क्युलेशन होऊ शकत नाही. आणि याचं पण काही होऊ शकत नाही. फक्त मायनस आहे. संपलं. एवढंच. हे मायनस दिलं फक्त. मायनस 1 हां. आणि लास्टला टी व्हॅल्यू टाका मग. हां ते टाकायची राहील ना. तर तुम्ही टी कशाला पकडलं होतं? हे tan x/2. तर व्हॅल्यू टाका त्याची मायनस 1 अपॉन 2 रूट ऑफ 5 लॉग ऑफ tan of x/2 plus 1 minus root of 5 divided by tan of x/2 plus 1 plus root of 5. क्लियर आहे? हे तुमचं फायनल आन्सर असेल. कसं कसं केलं परत एकदा सांगतो. ओके, हा पॅटर्न आहे. हा पॅटर्न काय आहे? a sin of x plus b cos of x plus c. कळालं का? म्हणजे sin x cos x च्या पुढे नंबर असतील आणि एक नंबर असेल त्याच्या पुढे कोणतरी असं पुढे किंवा मागे कुठे असू शकतो आणि डिनोमिनेटर मध्ये असेल 1 अपॉन अशा टाइपचं जर इंटिग्रेशन दिसलं कळतंय ना की tan of x/2 t टाकायचं. सबस्टिट्यूशन. मागच्या क्वेश्चन मध्ये मागच्या लेक्चर जर तुम्ही बघितलं तर असाच पॅटर्न होता. फरक होता इथं साइनच्या ऐवजी साइन स्क्वेअर होता आणि कॉसच्या ऐवजी कॉस स्क्वेअर होता. दोघांमध्ये फरक आहे. सेम क्वेश्चन दिसणार पण स्क्वेअर दिसलं तर मागची टर्म वापरायची आणि नुसतं साइन किंवा नुसतं कॉस दिसलं तर ही गोष्ट फॉलो करायची. कळतंय? आता पुढे बघा. मग मी tan of x/2 ची व्हॅल्यू t टाकतो. मग मी आता डेरिव्हेटिव्ह घेतला तर मला dx 2/1 + t² dt भेटतं. आता हे डायरेक्ट पार्ट करून घ्या मग. कळलं का? हे तुम्हाला कोणी विचारणार नाही की डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर कसं आलं. ते मी घेतलेले रेकॉर्डिंग बघून घ्या कसं आलं ते. पण एवढं डायरेक्ट रट्टा मारल्यासारखं आहे. म्हणजे हे फॉर्म्युला सारखंच तुम्ही पाठ करायचं डायरेक्ट व्हॅल्यू टाकायच्या. याचे तुम्हाला मार्क्स मिळतील काही प्रॉब्लेम नाही. मार्क्स कट होणार नाही. सो dx ची व्हॅल्यू 2/1 + t
टी स्क्वेअर dt टाकायची, साइनची व्हॅल्यू 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर टाकायची, कॉसची व्हॅल्यू 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर टाकायची. हे फॉर्म्युलेट हाफ अँगल आणि डबल अँगलच्या फॉर्म्युल्यावर निघाले. मग हे व्हॅल्यू घेऊन बस काही नाही केलं मी. हे tan ऑफ x/2 च्या जागी मी t टाकणार. हे सगळं टाकले पाहिजे. dx ची व्हॅल्यू मी 2 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर टाकली. dx होतं त्याच्या जागी 1 अपॉन 2 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर dt. sin ऑफ x ची व्हॅल्यू 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर sin ऑफ x ची व्हॅल्यू. cos ची व्हॅल्यू येतो. कळलं? देन मी काय करतो, याला डिनोमिनेटर सारखा आहे, सो याला पण मी तो डिनोमिनेटर मल्टिप्लाय करेल म्हणजे मला कॉमन डिनोमिनेटर भेटेल. याला एक मल्टिप्लाय झाला आणि कॉमन डिनोमिनेटर भेटेल. हा डिनोमिनेटर ही हे टर्म कधी पण सारखीच असणार आहे, कारण टाकताच तुम्ही तसे याच्या खाली पण 1 प्लस टी स्क्वेअर, याच्या खाली पण 1 प्लस टी स्क्वेअर, याच्या खाली पण 1 प्लस टी स्क्वेअर. त्यामुळे ही टर्म इथली आणि हे कॉमन डिनोमिनेटर हे कधी पण कॅन्सलच होणार. समजलं का? सगळे प्रश्न होतात त्याच्यावर. सो हे कॅन्सलच होणार. हे कॅन्सल झाल्यानंतर तुमचं फक्त एवढं होईल बघा. हे मध्ये घेतलं मी आणि तो 2 जो होता तो बाहेर काढला. ओके, मग याला सिम्प्लिफाय केलं मी तुम्हाला असं मायनस साइन भेटलं. मग मी काय करतो, -2 घेणार तर -2 ने डिवाइड करा किंवा कॉमन काढा, सारखंच येते. तुम्ही खाली डिवाइड करणार तर वरती -2 ने मल्टिप्लाय करावं लागतं 12 इथं, किंवा कॉमन काढा -2 बाहेर काढा, ते पण सारखी प्रोसिजर आहे. म्हणजे आज 2 स्क्वेअर रिकामा करा बस, मग एक परफेक्ट क्वाड्रेटिक भेटतो. त्याला कंप्लीट स्क्वेअर मेथडने सॉल्व्ह करा. कळलं? हा आपला पॅटर्न आहे. बरोबर. आता या पॅटर्न मध्ये असं कंपल्सरी नाही आहे की ते साइन आणि कॉस दिसले पाहिजे. म्हणजे थोडंसं कधी कधी काय होतं की साइन आणि कॉस ची टर्म 0 पण असू शकते ना. समटाइम्स समजा असं झालं, तुम्हाला मी पॅटर्न काय सांगितला, a sin of x plus b cos of x plus c is equal to into dx स्क्वेअर. हा पॅटर्न आहे पहा, 1 अपॉन ते बंद कर जरा, एक टाकतोय. 1 अपॉन a sin of x plus b cos of x plus c अशी टर्म पाहायला सांगितली होती तुम्हाला. आता कंपल्सरी नाहीये की इथं sin of x आणि cos of x कंपल्सरी असलंच पाहिजे. कधी कधी काय होईल, sin of x ची व्हॅल्यू 0 होईल तर sin of 0 0 होईल. कळलं का? एक साइन अँगल आहे की नाही, sin x ची व्हॅल्यू 0 येऊ शकते की नाही. अँगल जर 0 झाला तर अँगल व्हॅल्यू 0 होते, म्हणजे ऍक्च्युअली अँगल होता पण त्याची व्हॅल्यू 0 झाली. कळलं का? जसं की cos च्या बाबतीत काय होईल, sin cos of 90 0 होते, म्हणजे ऍक्च्युअली अँगल आहे बट तो दिसणार नाही. समजलं का? मग हे जर एखाद टर्म मिसिंग जरी झाली तरी पण हाच पॅटर्न तिथं फॉलो होतो. कळलं का? कळलं का? म्हणजे ते दुसरी गोष्ट ऍज्यूम केली आपण की ती 0 झालेली अँगल टाकून. मग अशा टाइपचे क्वेश्चन जरी आले तरी पण आपल्याला याच मेथडने सॉल्व्ह करावं लागतं. कळलं का? म्हणजे आता असे क्वेश्चन कुठे आहेत पहा. याच्या मागचा क्वेश्चन आहे पाहतो 12 नंबरचा. 12 नंबरचा क्वेश्चन पहा. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 2 मायनस 3 साइन ऑफ 2x. आता याच्यामध्ये cos दिसतोय का मला? cos नाहीये ना. हे बघा, हे a sin of x आणि हा कॉन्स्टंट नंबर c, पण b cos of x ची टर्म नाहीये कारण ती 0 झालेली आहे. नाही कळलं? म्हणजे फक्त साइन असेल आणि नंबर असेल तरी पण चालेल, फक्त नंबर असेल आणि cos ची टर्म असेल तरी पण चालेल, तिघ असतील तरी पण चालेल. कळलं का? म्हणजे हाच क्वेश्चन असा पण होऊ शकत होता, इथं sin x ऐवजी cos x लिहिलं कोणी तर याच मेथडने सॉल्व्ह होईल. साइन 0 असेल पण पॅटर्न तोच. कळलं का? पहिले ओळखता आलं पाहिजे काय मॅटर येतो, त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी. ओके, सो याला याच पद्धतीने सॉल्व्ह करावं लागेल. पण इथे एक गोष्ट महत्त्वाची की तुमचं बघा इथं sin x होता ना, इथं sin x असेल तर तुम्ही tan x/2 टाकता, हाफ अँगल करून टाकता अँगल, बरोबर की नाही. मग या ठिकाणी जर 2x असेल तर तो 2x/2 टाकावा लागेल की नाही. मग त्या हिशोबाने तो फक्त x झाला. कळालं का? सबस्टिट्यूशन काय घ्यावी लागेल, tan of x t. नाही कळालं?
हा परत सांगू जर आपण इथं असं असेल पहा असं फक्त x असेल असं आपला जो पॅटर्न होता हा काय होता इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन a sin ऑफ x प्लस b cos ऑफ x प्लस c याच्यामध्ये हा इथे x राहायचा ना तर तुम्ही tan ऑफ x बाय 2 टाकायचे सबस्टिट्यूशन इडवली का म्हणजे x असेल तर x बाय 2 मग जर हा इथे 2x झाला तर हा 2x बाय 2 टाकावा लागेल ना मग त्याचं मीनिंग काय म्हणजे 2 2 कॅन्सल म्हणजे काय होतं ऍक्च्युअली x म्हणजे या ठिकाणी 2x असेल तर सबस्टिट्यूशन tan ऑफ x ते टाकावं लागेल कळलं का समजा 3x झाला मग काय करणार 3x बाय 2 टाकणार कळतंय ना 4x झाला 2x टाकणार हाफ करू कळतंय ना व्हेरिएशन सांगतोय पॅटर्न मध्ये व्हेरिएशन्स काय होणार याच्या व्यतिरिक्त काय व्हेरिएशन होणार नाही अजून समजतंय ना मग आपण जो नॉर्मल क्वेश्चन पाहिला तो थीटाचा होता हा 2 थीटाचा आहे हा जो क्वेश्चन आहे इथं हा 2x आहे ना मग सबस्टिट्यूशन काय करावे लागेल tan x बाय 2 च्या ऐवजी tan x टाकावं लागेल कारण 2x चा x नाही कळलं मग क्वेश्चन सॉल्व पॅटर्न तुम्हाला समजला का पॅटर्न कुठला आहे आपला नॉर्मल पॅटर्न आहे a 1 अपॉन a sin ऑफ x cos ऑफ x ची टर्म असेल पण ती 0 आहे आणि हा c बरोबर सो सबस्टिट्यूट करा tan ऑफ x इज इक्वल टू t बघा आता तुमचे फॉर्म्युले कसे तयार होतील dx चा फॉर्म्युला काय असतो 2 अपॉन 1 प्लस t स्क्वेअर असतो ना बरोबर सेम आहे ना dt आणि sin ऑफ 2x चा फॉर्म्युला काय येणार मग तोच 2t अपॉन 1 प्लस t स्क्वेअर त्याच्यामध्ये काही फरक नाही याच्यामध्ये फरक पडत नाही कळालं का फक्त हे सबस्टिट्यूशन फरक पडतो अँगल नुसार इथं 2x असेल इथं x घ्यायचं इथं x असेल इथं x बाय 2 घ्यायचं इथं 4x असेल इथं 2x घ्यायचं हाफ करू कळतंय टाका पाहिजे याच्यामध्ये काय भेटेल इंटिग्रेशन ऑफ हा dx असेल इकडे इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन हा 2 राहील मायनस 3 sin ऑफ 2x च्या जागी काय टाकणार 2t अपॉन 1 प्लस t स्क्वेअर कळलं का हे आणि या dx च्या जागी 2 अपॉन 1 प्लस t स्क्वेअर dt समज कसं काय sin 2x ला 2 घेतलं sin 2x ला 2 घेतलंय tan of x upon 1 plus tan square x बरोबर बंद कर दिलं हे लेक्चर पहा आधीचं कळेल लेक्चर आज रिपीट करा आणि लवकर येत चला टाइम वरती ओके म्हणजे ते लेक्चर रिपीट झाल्यानंतरच करणार आहे गोष्ट हे फॉर्म्युला डायरेक्ट आलेले आहेत त्याचे डेरिव्हेशन मी सुरुवातीला सांगितलेले लेक्चर रिपीट करा आज परत सांगत जमणार नाही 20-15 मिनिटं लागतात त्याला सो हे 2t टाका तिथं बुक मध्ये करेक्शन करा इथं 2t असलं पाहिजे ही व्हॅल्यू टाका तिथं ओके आता काय होणार आहे पहा याच्याकडे 1 प्लस t स्क्वेअर आहे मी सांगितलं तुम्हाला हे आणि हे कॅन्सल होणार असतं याला डिनॉमिनेटर सेम करा डिनॉमिनेटर सेम करा म्हणजे काय होईल इंटिग्रेशन ऑफ या 2 ला पण काय भेटेल हा 2 बाहेर निघेल इकडचा वरचा तो 2 बाहेर 1 अपॉन हा 2 इन ब्रॅकेट 1 प्लस t स्क्वेअर भेटणार एक t मी याला दिला आणि इथं मायनस 3 2t डिवाइडेड बाय 1 प्लस t स्क्वेअर भेटेल कॉमन डिनॉमिनेटर केला मी कळलं का हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं इथं कळलं का
या डिनॉमिनेटरनी याला मल्टिप्लाय केलं पाहिजे आणि हा डिनॉमिनेटर कॉमन घेतला. सो इनटू हा 1 अपॉन इथं काय उरले मग 1 प्लस टी स्क्वेअर उरले ना फक्त. कळतंय काय? लक्ष द्या इकडे, टाइमपास नको करू. सो हा आणि हा फॅक्टर कॅन्सल होईल. मग काय उरणार फक्त 2 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन याला मध्ये घुसवा. सो 2 प्लस 2 इंटू टी स्क्वेअर 2t स्क्वेअर मायनस 3 इंटू 2t मायनस 6t. कळालं का? dt. ओके, हे टी स्क्वेअरची नाव आलेली आहे, ही 60 नंतर लिहा, हे नंतर लिहा. आणि याच्याकडून 2 कॉमन निघतो बघ. मग काढून घ्या तुम्ही. कळतंय ना? सो 1 अपॉन हा 2 कॉमन काढतो. स्क्वेअरच्या टर्मला आधी लिहितो बघ. हे टी स्क्वेअर आधी लिहिणार, मग हे मायनस हे 6 मधून 2 निघाले, हे 3t उरणार आणि पुन्हा 2 निघाले, इथं 1 उरणार. कळालं का? 2 कॉमन काढला आणि टी स्क्वेअर अरेंजमेंट केली. हा 2 इथून बाहेर निघून इथं निघेल. कळतंय? हा कॅन्सल होईल. म्हणजे इथं काही उरेल का? या ठिकाणी 1 अपॉन फक्त एवढंच उरलं. टी स्क्वेअर मायनस 3t प्लस 1 आणि हे dt लिहा कंटिन्यू पुढे. t minus 4 आता काय करणार तुम्ही कॉम्प्लीट स्क्वेअर मेथडने 3/2 whole square. हे 3/2 होल स्क्वेअर टाकायचं त्याच्यामध्ये. 3/2 होल ब्रॅकेट स्क्वेअर ऍड करायचा. कळतंय ना? दोघं साईडला. याच्यात का? कारण या टीच्या पुढे 3 आहे, त्याला डिवाइड बाय 2 करून ऍड आणि सबट्रॅक्ट करणार. क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटलं मला. सॉल्व करा. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन टी स्क्वेअर मायनस 3t प्लस 3/2 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 मायनस 3/2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. कळालं काय आहे? एकदा ऍड केलं, एकदा सबट्रॅक्ट केलं. त्याचं बेनिफिट काय होईल? हा कम्प्लीट स्क्वेअर भेटेल. कसा काढतात? 1 अपॉन पहिल्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं t, मग त्याचं साइन, दुसऱ्याचं स्क्वेअर रूट, त्याचा होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस यांचं सॉल्व करा. इथं सॉल्व करून घ्या. 1 मायनस 3 चा स्क्वेअर किती होणार आहे? 9 आणि 2 चा स्क्वेअर किती होणार आहे? 4. त्याला सिम्प्लिफाय करा, क्रॉस मल्टिप्लाय करून. हे 4 into 1 4 minus 9 divided by 4 भेटेल. क्रॉस मल्टिप्लिकेशन minus 5 by 4. काय डाऊट आहे का? हे minus 5 by 4 इथे टाका. सो हे मायनस इथे येईल पूर्ण. सो minus 5 by 4. ओके, आपल्याला इथं थोडा स्क्वेअर पाहिजे असतो. मी काय करेला रूट ऑफ 5 आणि 2 चा होल ब्रॅकेट स्क्वेअर लिहिलं. कळालं का? हा फॉर्म्युला x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर झाला. म्हणजे कुठला? हा x ची व्हॅल्यू कोण? t मायनस 3/2 आणि a ची व्हॅल्यू कोण? रूट 5/2. सबस्टिट्यूट करा व्हॅल्यू. 1 अपॉन 2a 2a म्हणजे काय? रूट ऑफ 5/2 इन ब्रॅकेट लॉग ऑफ x म्हणजे काय? t मायनस 3/2 मायनस रूट ऑफ 5/2 डिवाइडेड बाय t मायनस रूट म्हणजे 3/2 आणि प्लस रूट ऑफ 5/2 आणि हा प्लस c. केवढा पर्यंत? हा शेवटी हा शेवटी कॅन्सल होऊन जाईल. पुन्हा फक्त 1 अपॉन रूट ऑफ 5 लॉग ऑफ इन ब्रॅकेट t ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. tan of x करेक्ट आहे. लास्ट आवर ते टाकतो. tan of x मायनस 3/2 आणि हे सॉल्व करून घ्या. हे 3/2 मायनस 3/2 मायनस 5/2 काय आन्सर होईल? मायनस 3/2 मायनस 5 रूट ऑफ 5/2. हा 2 कॉमन निघेल, बरोबर ना? मग आन्सर मायनस 3 मायनस रूट ऑफ 5 म्हणजे काय निघेल? मायनस जर कॉमन काढला तर 3 प्लस रूट ऑफ 5 भेटेल. कळलं का? हे कळलं का? हो. हे व्हॅल्यू इथं टाकू. मग इथे भेटेल का? मायनस 3 प्लस रूट ऑफ 5 डिवाइड बाय 2. कळतंय? आणि सेम खाली पण होणार आहे. ती म्हणजे काय? tan of x आणि इथे पण मायनस 3/2 आणि प्लस रूट ऑफ 3/2. याचं काय होईल? तो मायनस साइन कॉमन काढेल मी. मध्ये आन्सर काय भेटणार? हा 3 मायनस रूट 5/2. कळालं का? थोडा पुढे अजून सिम्प्लिफाय होणार आहे.
प्लस हा 2 आहे ना, हा याला पण देऊन टाका. म्हणजे खाली दोघांचा कॉमन डिनोमिनेटर 2 होईल ना, आणि दोघांचा कॅन्सल होऊन जाईल. कळतंय ना? मग 2 याला दिला तर खाली कॉमन डिनोमिनेटर 2 येईल. हा 2 याला क्रॉस मल्टिप्लाय करा, खाली कॉमन डिनोमिनेटर 2 येईल, 2 कॅन्सल होईल. कळतंय का? मग हे राहू दे इकडे 1/5 log ऑफ याच्यामध्ये काय भेटेल? 2 into tan of x 2 tan of x minus 3 plus root of 5 ब्रॅकेट घ्या. कारण काय आहे -1 मध्ये उचलत पण चेंज होईल फंक्शन. डिवाइडेड बाय हा 2 भेटेल आणि हे डिवाइडेड बाय याचं पण तेच 2 tan of x minus 3 minus root of 5 डिवाइडेड बाय 2 भेटेल. कळालं काय हे? हो. मग हा 2 आणि हा 2 कॅन्सल होईल. लास्ट आन्सर भेटलं पाहिजे तुम्हाला 1/√5 log of in bracket 2 tan of x minus 3 minus root of 5 समजा ब्रॅकेट खोलले तर, आणि हे इथं 2 tan of x minus 3 plus root of 5 plus c. कळतंय? हो. काय आलंय बुक मध्ये? 1/2 root of 5. 1/2√5 आहे. ते त्यांनी dx ची व्हॅल्यू 1/1 plus d square घेतली. 1/2 कुठून आला? 1/2 2. सर ते तुम्ही तिथे 2 कॅन्सल केलं. हे इथेच हा dx ची व्हॅल्यू चुकीची झाली का? बरोबर आहे. इकडे लक्षात काही चुकलं नाही त्याच्यामध्ये. तो प्रॉब्लेम काय झालाय, आपण डायरेक्ट घेतल्यामुळे प्रॉब्लेम झाला. हे x/2 असताना इथं त्याचा डेरिव्हेटिव्ह होईल, हे 2 येतात वरती. ते x/2 चा पुढे है ना, हा x असणार की तो 2 येणार नाही, म्हणजे तो कोण उरेल 1. मग फक्त एवढा फरक आहे की हा इथून जिथं मी टाकलं हे इथं 1 राहील. ओके, सो हा बाहेर निघणार नाही, हा निघणार नाही, हा निघणार नाही, 1/2 राहील. इथं पण 1/2 कॅरी होणार, 1/2 कॅरी होईल, 1/2 कॅरी होईल. मग इथं या 2 च्या जागी पुन्हा एक 1/2 राहील. बरोबर? चुकलं तिथं नाही गेलं. काय हे 1/2√5 ते बाहेर निघाल. अरे इंटिग्रेशन आहे ना ते, 1/2 आहे ना ते. हे इंटिग्रेशन एवढं, आणि हा 1/2 ऑलरेडीचा बाहेर आहे. कळतंय का? त्याच्यात काय होणार आहे, हा 1/2 आणि हा 2√5, तर हे 2 into √5 तर 2√5 होते. कळतंय का? आणि मग ते कंटिन्यू असं झालं. या ठिकाणी प्रॉब्लेम काय झाला, हे डेरिव्हेटिव्ह आपण डायरेक्ट घेतल्यामुळे प्रॉब्लेम झाला. आपण नॉर्मली काय x/2 घेतो, म्हणजे x असेल तर x/2 घेतो ना. मग tan of x/2 चा डेरिव्हेटिव्ह काय भेटेल तुम्हाला? समजा तुम्ही बघा, तुम्ही जर tan of x/2 घेताय तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय भेटतो? tan of चा sec² x भेटतो, sec² x/2. आता x/2 चा पुढे 1/2 घ्यावा लागतो ना, तो 1/2 चा 2 होता. तो असं x मध्ये येणार नाही. कळलं का? मग x मध्ये तो पुढचा 2 येतो का? नाही येत. म्हणून इथं फक्त tan of x असणार नाही, तो बनतो. मग तुम्ही एक काम करा, डेरिव्हेटिव्ह काढूनच घ्यायचा. ते पहिली प्रोसिजर सांगितलं ना, तसंच करायचं, म्हणजे कन्फ्युजनचा चान्स राहणार. कळतंय का? काढून दाखवू का एकदा ते? काढून दाखवू का एकदा? बाकी इझी. ओके, इलेव्हन क्वेश्चन पण याचाच क्वेश्चन आहे, 14 क्वेश्चन सुद्धा याचाच क्वेश्चन आहे. हा पॅटर्न इथं फिनिश होतो. घेऊ क्वेश्चन घरी करणार? जमेल का? का घ्यायची गरज आहे? ट्राय करतो नाही आलं. मग तुम्हाला एक्सरसाइज मध्ये जे पूर्ण हा क्वेश्चन आहे खालचा सेकंड, हे सगळे हे प्रकार, हा सगळा प्रकार तोच आहे.
हे सगळ्यामध्ये तेच करायची. फक्त एक लक्षात ठेवा, इथं नुसतं x असलं ना की इथं 2 येत होतो आणि इथं 2x वगैरे आले की तो निघून जातो कारण डेरिव्हेटिव्ह मध्ये येत नाही. असं एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, थांबा आपण किती झाले? 10 11.